नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, पेपर संपत आले पण खूप सारे मुलं विचारतात की सर रिझल्ट कधी लागेल। काहींना अपेक्षा होती टॉप करायचं होतं पण एक्झाम प्रॉपरली गेली नाही, काहींना आता बॅकलॉगचं टेन्शन आहे, तर काहींना वायडीचं टेन्शन आहे। घाबरू नका मित्रांनो, रिझल्ट कधी लागेल मी सांगतो, पण त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून आपल्या मित्रांना हे नवनवीन अपडेट येत राहतील। बघा मित्रांनो, युनिव्हर्सिटीचा रूल आहे की पेपर झाल्यापासून 30 ते 35 दिवसांच्या आत तुमचा रिझल्ट लागला पाहिजे। तुमचे ऑलरेडी जे विषयांचे पेपर झाले त्या विषयांचे पेपर कॅप सेंटर नगर, नाशिक, पुणे हा आपला SPPU आहे। सो प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2-2, 1-1, 2-2 कॅप सेंटर आहेत। तिथे ऑलरेडी टीचर्स जे आहे ते पेपर चेकिंगला त्यांनी सुरुवात पण केलेली आहे। सो रिझल्ट लागल्यानंतर 30 दिवस म्हणजे आपण धरूया की फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर सगळ्यांचे पेपर आणि त्यानंतर बी पण 4ही वर्षांचे पेपर नियर अबाउट या 18 किंवा 20 डिसेंबरला संपलेले आहेत। सो ऑब्वियसली 18 ते 20 डिसेंबरपर्यंत पेपर संपतात। इथून 30 ते 35 दिवस धरा, म्हणजे 18 ते 18 जानेवारी पुढे 3-4 दिवस। सो 26 जानेवारीच्या लास्ट वीकमध्ये तुमचा रिझल्ट लागणार म्हणजे लागणार, यात कुठलीही शंका नाही। सो मित्रांनो, रिझल्ट काय लागतो तो लागेल, तो कागदावर लागेल, पण आपल्याला ऑलरेडी आपला रिझल्ट माहिती असतो, कारण आपण ऑलरेडी पेपर आपण स्वतः दिले ना। तो कागदावर लागेल तो वेगळा आहे। सो आपला रिझल्ट जर आपल्याला वाटतंय यार आपल्या अपेक्षेपेक्षा कमी लागतोय किंवा आपल्याला चांगले नाही गेले, तर आत्ताच सेकंड सेमिस्टरची तयारी लगेच करा। आता कॉलेज सुरू होईल तुमचं, साधारणतः तुम्ही वेळ न घालवता अभ्यासाला लागा। यासाठी लगेच पर्पल ॲप्लिकेशन डाउनलोड करा, ज्यावरून तुम्ही ऑलरेडी तुमचा अभ्यास करून टॉप केलेले आहे। कितीतरी मुलांच्या कमेंट होत्या की सर आम्ही टॉप करतोय। सो त्या मुलांनी आता पुढचे कोर्स करा आणि आपण आपल्या अभ्यासाची तयारी जोमात करा। तुम्हाला सांगितलेलंच आहे आपलं रिझल्ट कधी लागणार आहे। चला तर मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।